नमस्कार, स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी, गोड आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ आंब्याचा शिरा। आंब्याचा सीझन आला की हा शिरा म्हणजे घरातला सणच। हा शिरा बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला इतका छान लागतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात। आंब्याची नैसर्गिक गोडी आणि रव्याचा हलका टेक्स्चर, परफेक्ट कॉम्बिनेशन। चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहायची आहे। सुंदर चवीचा हा आंब्याचा शिरा होतो। आंब्याचा सीझन आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा। 1 वाटी आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे। पहा मी इथं जाड रवा घेतलेला आहे, पण तुम्ही बारीक रवाही घेऊ शकता। अर्धी वाटी आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। तूप घट्ट असेल तर थोडं वितळवून घ्या, म्हणजे पातळ तूप घ्यायचं आहे। पाव वाटी पातळ तूप घ्यायचं। 1 चमचा वेलची पावडर घेऊया। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। आंब्याच्या गोडीनुसार इथे तुम्ही साखरेचा वापर करू शकता। इथं दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे मी। 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। छान चवीचा हा शिरा होतो। तुम्ही करून पहा। आंब्याचा सीझन आहे आणि आंब्यापासून गोड पदार्थ करायचा म्हटलं तर तुम्ही नक्कीच शिरा करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतका हा अप्रतिम चवीचा शिरा होतो। कढई छान गरम करून घ्यायची आहे आपल्याला। चांगली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये सुरुवातीला हा जो रवा आहे हा रवा कोरडा भाजून घ्यायचा। तुपाचा वापर न करता हा फक्त कोरडा रवा जो आहे हा 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्या। असा रवा भाजल्याने आपला जो शिरा आहे तो चांगला मोकळा सळसळीत होतो। शिरा चिकट न होता किंवा शिरा दाटत नाही, अगदी मोकळा शिरा होतो। आता इथं जे पाव वाटी आपण तूप घेतलेलं आहे त्या तुपातला अर्ध तूप मी इथं वापरलेलं आहे। गरज पडली तर उरलेलं तूप आपण वापरूया। अर्ध्या तुपावरती हा रवा आपल्याला चांगला बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सुंदर चवीचा हा शिरा होतो। अगदी देवाच्या नैवेद्यासाठीही तुम्ही आंब्याचा शिरा करून अगदी नैवेद्यासाठी हा तयार करू शकता। तर इथं पहा आपण रवा चांगला बदामी कलरवरती भाजून घेतला आहे। रवा जेव्हा तुम्ही चांगला बदामी कलरवरती भाजून घ्याल तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे शिरा जो आहे हा शिरा एकदम मोकळा सळसळीत होतो, चिकट होत नाही। आता ड्रायफ्रूट्स आपण रव्यामध्ये घेऊया। रवा छान गरम आहे आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स छान भाजले जातात। तर इथं पहा 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा आपण हे ड्रायफ्रूट्स टाकून हा रवा भाजून घेऊया। रवा छान गुलाबी कलरवरती आला की आपण याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण घेऊया। ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे। दूध आणि पाणी समप्रमाणात मी घेतलं असतं, पण इथं आपण अर्धी वाटी आंब्याचा रसही वापरला आहे। त्याच्यामुळे हा शिरा चिकट होऊ नये म्हणून 1.5 वाटी इथं आपण दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण घेतलं आणि अर्धी वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे। दूध पाणी घालून हा रवा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट हा रवा दूध पाण्यामध्ये परतून घेतला की आपण साखर घालूया। अर्धा कप किंवा अर्धी वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे। आंब्याचा रस किती गोड आहे त्याच्या गोडीनुसार तुम्ही इथं साखरेचा वापर करा। साखर घालून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान असा हा शिरा परतून घ्यायचा आहे। छान व्यवस्थित हा शिरा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे। पहा इथं पूर्णपणे ही साखर आहे, ही साखर पूर्णपणे आपल्याला वितळून द्यायची आहे। साखर तशीच ठेवू नका, सतत साखर वितळेपर्यंत हा रवा तुम्ही हलवत राहा। जर तुम्ही तसं नाही केलं तर साखरेचे दाणे तसेच राहतात आणि शिरा खाताना दाताखाली येतात। तर पूर्णपणे हा शिरा आता जवळजवळ आपला साखरेचा पाक त्याच्यामध्ये झालेला आहे। साखर पूर्ण वितळली आहे। साखर पूर्ण वितळली की अगदी शेवटची स्टेज म्हणजे हा जो रस आहे हा रस आपण शिऱ्यामध्ये घ्यायचा आहे। पहा अर्धा कप रस मी या शिऱ्यामध्ये घेतला आणि जेवढं तुम्ही परफेक्ट प्रमाणामध्ये हा शिरा कराल तेवढा छान असा चवदार चविष्ट तर होतोच, पण मोकळा होतो। दाटसर किंवा चिकट शिरा होत नाही। चिकट शिरा झाला तर खाण्याला व्यवस्थित
खायला त्याची मजा येत नाही. म्हणून शिरा जेवढा सळसळीत मोकळा असेल तेवढा चवीला फार छान होतो. 1 चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे आणि वेलची पावडर घालून पुन्हा एकदा हा शिरा छान आपण परतून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही आंब्याचा अगदी नैसर्गिक कलर इथं शिऱ्याला आपल्या आला आहे आणि जेवढा कलर छान आलेला आहे तेवढा शिरा चवीलाही सुंदर होतो. तर इथं पहा, पूर्णपणे या शिऱ्याने भांडं सोडलेलं आहे आणि जे उरलेलं तूप होतं आपलं ते तूप मी थोडंसं इथं 2 ते 3 चमचे आणखीन तूप घेतलेलं आहे. जसं लागेल तसं थोडंसं तूप घ्या. तुम्हाला वाटलं तूप कमी पडतं आहे तर मग एक्स्ट्रा वाटलं तर तूप घ्या. नाही घेतलं तरी आपल्या अर्धा कप पाव कप तुपामध्ये हा शिरा फार छान होतो. तर इथं पहा, पूर्णपणे हा शिरा आपला आता तयार झालेला आहे. आता आपण झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटासाठी मंद गॅसवरती हा शिरा छान फुलून द्यायचा आहे. व्यवस्थित हा शिरा शिजला की चवीला छान लागतो आणि फुलून आल्यानंतर अगदी मोकळा सळसळीत शिरा आपला तयार होतो. तर इथे पहा, झाकण 5 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. आता झाकण आपण काढून घेऊया. 5 मिनिट झालेत आणि पाहू शकत असाल शिरा छान असा फुलून आलेला आहे. आपला शिरा छान शिजलेला आहे हा. आता आपण सर्व करूया. सुंदर तुम्ही इथं पाहू शकत असाल मी छान असा हा शिरा एकसारखा करत आहे. अजिबातसुद्धा चिकट झालेला नाही आहे आणि अगदी मोकळा सळसळीत हा शिरा झालेला आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी आत्ता आंब्याच्या सीझनला तुम्ही ट्राय करा. घरातले नक्की अगदी खूप आवडीने हा शिरा खातील. हे पहा, मी चमच्याच्या साह्याने तुम्हाला दाखवते. एकदम मोकळा झालेला आहे शिरा. आता आपण सर्व केलेला आहे. सुंदर असा हा शिरा चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला तोडूनही दाखवते. चमच्याच्या साह्याने तोडताना पाहू शकत असाल तुम्ही अजिबातसुद्धा हा चिकट झालेला नाही आहे किंवा दाटलेला शिरा नाही. आणि शिरा चिकट होऊ नये म्हणून मी इथं छान तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. अगदी 2 कप दूध पाणी घेण्यापेक्षा 1.5 कप दूध पाणी घ्या आणि अर्धा कप आपला आंब्याचा रस घ्या आणि पहा, इथं सुंदर असा हा शिरा मी तुम्हाला फोडूनही दाखवते चमच्याच्या साह्याने. बिलकुलसुद्धा चिकट न होता मोकळा सळसळीत हा शिरा झालेला आहे आणि जेवढा शिरा आपला मोकळा होतो तेवढा शिरा चवीला फार छान लागतो. तर इथं पहा, सुंदर असा हा शिरा आपला झालेला आहे आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नक्की ट्राय करा. ट्राय करून रेसिपी कशी झाली तुमची ते मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद मंडळी.